फुलेनगर ग्रामस्थ मंडळ फुलेनगर वाई आमची काळेश्वरी बगाड यात्रा आज 5 मार्च 2026 रोजी आज संपन्न होत आहे। कोंबडा आरवायच्या आत ही नदी, पण ते मांढरची काळी खाली येऊन कोंबडा आरवला आणि पांडवांनी ते साहित्य टाकून पळून गेले। आजही सोमजाईच्या डोंगरावर देवीच्या पाठीमागं जे एक खोरं मारलं होतं, आजही तिथं तो खड्डा आहे। अशा ह्या काळेश्वरीने अक्कल चालवली म्हणून हिला अक्कलची काळोबाई असे म्हणतात। तेव्हा ही काळेश्वरी आम्ही फुलेनगर ग्रामस्थ मंडळ फुलेनगर वाई आमची काळेश्वरी बगाड यात्रा आज 5 मार्च 2026 रोजी आज संपन्न होत आहे। तर आमच्या बगाडाची रूपरेषा अशी असते। 4 तारखेला काल आमचा छबिना झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 तारखेला 7 वाजता आमचा गाडा काळेश्वरी मंदिर फुलेनगर येथून वाकेश्वर मंदिर, श्रीनाथ मोस्कोवा मंदिर वाकेश्वर कृष्णाथडी इथे येतो। तो साधारण 9 साडेनऊ पर्यंत इथं पोहोचतो। इथं बगाड्याला आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर सगळं विधिवत पूजा करून नंतर बगाड्याला वरती टांगलं जातं आणि त्यानंतर मग आमचं बगाड हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काळेश्वरी मंदिर फुलेनगर येथे पोहोचतं। मंदिरापाशी 6 वाजता पोहोचल्यानंतर मग तिथं आमची यात्रा समाप्त होते। हा उत्सव बगाड उत्सव आणि दुसऱ्या दिवशी मग तमाशा, ऑर्केस्ट्रा आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात। कीर्तन, परत भारूड वगैरे, कीर्तन, भारूड हे भरपूर कार्यक्रम असे असतात। चांगले सवयी सर्जाचे चांगले। ग्रामस्थ मंडळ फुलेनगर शहाबाग श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आज संपन्न होत आहे। या काळेश्वरी देवीच्या यात्रेच्या बगाडाचा इतिहास असा आहे, ही काळेश्वरी अक्कलची काळोबाई म्हणून ओळखली जाते। आता हिला अक्कलची काळोबाई का म्हणतात तर पांडवांच्या अज्ञातवासामध्ये त्यांनी एका रात्रीमध्ये कृष्णा नदी पश्चिम पूर्व वाहत होत असताना पूर्व पश्चिम वाहायचं म्हणून सोमजाईच्या डोंगरावर खांदून नदी उत्तर दक्षिण करायचं त्यांच्या डोक्यात होतं। परंतु हीच कृष्णा नदी ह्या देवीला शरण आली आणि तिला तपली वाहण्याची जी धार आहे ती बदलण्याचं वचन घेतलं। तेव्हा हे त्यांचं पण होतं पांडवांचं, ही कोंबडा आरवायच्या आत ही नदी उत्तर दक्षिण करायची होती, पण ते मांढरची काळी खाली येऊन कोंबडा आरवला आणि पांडवांनी ते साहित्य टाकून पळून गेले। आजही सोमजाईच्या डोंगरावर देवीच्या पाठीमागं जे एक खोरं मारलं होतं, आजही तिथं तो खड्डा आहे। अशा ह्या काळेश्वरीने अक्कल चालवली म्हणून हिला अक्कलची काळोबाई असे म्हणतात। तेव्हा ही काळेश्वरी सर्व भक्तांना नवसाला पावते आणि भक्तांचा नवस बोललेला पूर्ण करते। ह्या बगाडाची परंपरा 1930 साली बगाड बंद पडलं होतं। नंतर 1962 साली हे बगाड सुरू करण्यात आलं। सुरुवातीला काठी पालखी सुरू झाली आणि 1968ला बगाड कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बगाड सुरू झालं। आज ते बगाड जे सुरू झाले ते आजपर्यंत ती परंपरा चालू आहे। आज त्या बगाडाला 51 वर्ष मला वाटते पूर्ण झाले। 1968 ते 2026 आज ही यात्रा संपन्न होत आहे। तरी कुणाला अगदी ह्या देवीबद्दल अगदी काय बोलायचं असेल तरी देवळात जाऊन बिनधास्त बोलू शकता। ही देवी तुम्हाला नवसाला पावल्याशिवाय राहणार नाही। आज सुद्धा हा बगाड्या आर्किटेक्ट आहे, शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, पण त्याचा नवस कधी त्यानं बोलला असेल ते काय आम्हाला गावाला माहीत नसतो। पण ते गेली 10 वर्षे कौल लावण्याकरता बसत होता आणि त्याचा आत्ता नंबर आला।
तेव्हा त्याला तो बगाडाचा मान मिळालेला आहे. असे हे अक्कलचे काळूचे महत्त्व आहे. तरी सर्वांनी ह्या यात्रेला हजर राहावे आणि सहकार्य करावे हीच विनंती. पंचांनी आपापल्या जागेवर जायला पाहिजे. पुढची बैल रस्त्याला बरोबर चालली पाहिजे.
माझा असा माझा मुस्लिम नाही बरं का काय केला चांगलं नाही दुसरा नाही दुसरा एखादा का